अहो भाऊ बस ना. पहिलाच गाव दिला हो. अहो भाऊ म्हणे अरे वा भाजी का सुपर बनेल शे म्हणे. आज भाजी एकदम भारी बनेल शे म्हणे. त्या बाईने तांब्या भरला होता भाऊ. जेवण टाइमला तांब्या भरतो तो तांब्याने ना त्या माणूस ना डोकसा माग आपली फेका उपटून फेकला. भाषण मराठीत उपटून फेकला. तो माणूस विचारतो काय झालं. 15 वर्षापासून मी रांधी राहिलो म्हणे. 15 वर्षापासून मी रांधी राहिलो म्हणे. तुमले म्हणा का म्हणा स्वाद माहित नाही का म्हणे. शेजारना बाईकडून लय भाजी होती म्हणती. एवढी चांगली कर नव्हती का म्हणे. तिने म्हणे त्या भावानी एवढी चांगली कर नव्हती का म्हणे. भाऊ मी काय काली मुंडी घालून ऐकून घेतलं. म्हणून पुरुष मंडळींना पहिले विचारून घेत जा. भाजी मुलींनी केली आहे का आईने केली आहे की बायकोनी केली आहे. मग तारीफ करत जा. नाहीतर भाजी करायला आई आणि तुम्ही तारीफ करशाल बाईची तर मग आई आपल्याला कुमचडूनच काढेल. आणि जर आईची तारीफ करशाल आणि बाईने भाजी केली मग बाई चांगलं मग चाललो मी माहेरला बॅग करीसन. मग येऊ तुम्ही लवकर. तर कसं कसं आता एक छोटा तरुण मंडळींसाठी एक छोटासा जॉब. तर तरुण मंडळी म्हणजे ज्यांचे लग्न झालेले त्यांच्यासाठी बरोबर खास करून या भाऊ सारखे दादा या भाऊ सारखे एक्झाम्पल. तर आता तरुण मंडळींना प्रेम अंगात भरलंय वार. आता प्रेम होतं भाऊला 10वी 11वी. भाऊला ती पोरगी आवडती. मग भाऊ नंबर घेतो बोलतो तिच्यासोबत चॅटिंग करतो. शेवट रात्री 11 12 वाजेपर्यंत. मग ते आई बाप सांगतो तुला भाऊ तर मोबाईल ठेवणार आहे. अहो थांबा हो मी अभ्यास करून राहिलो. त्यांना काय माहिती आई वडिलांना. आई वडील थोडी शिकलेले भाऊ चॅटिंग कराय ना का अभ्यास कराय ना. हा भाऊ तर चॅटिंग करस चॅटिंग करस तर करस. ती पोरगी गेली एक दिन ब्लॉक करे टाकस. नंबर ब्लॉक करे टाकस. त्यांना बोला ना ट्विटर वगैरे व्हॉट्सअप वगैरे त्याला ब्लॉक करे टाकस. इंस्टाग्राम सुद्धा सोडत नाही हो. स्नॅपचॅट सुद्धा सोडत नाही. त्यांवर बी ब्लॉक करे टाकस. अहो भाऊ मग नुसतं टेन्शन मा. अहो फोन पेले टाकाच आहे पण ती पोरगी काय फोन पे चेक जास्त वापरत नसती. तर मग ते अहो भाऊ तिने ती बाई याला ब्लॉक करे टाकस. एवढाच मग कसा असं झाड रास झाड ना आडेक बी तड रास तुला आंबार बरं. अहो भाऊ तर झाड खाली असं जायचं बटस आणि तो मोबाईल खाली असा मोबाईल देखस. पाखरा आजाद केलं तुला. अरे भाऊ ते पाखर नाही तुला आजाद नाही केलं. ते उलटून ते ऑलरेडी ते पाखरू आजाद होतं. तिने तुला सोडी दिलं. तिने फक्त तुला ना मोबाईलला रिचार्ज करायसाठी ठेवलं होतं फक्त. तिने ते मोबाईल चेक करताना तू असं 10 लिस्ट लागेल होतात ना. म्हणून सांगतो तरुण मंडळींना प्रेमात पडू नका. प्रेम करायचं आहे ना तर 2च व्यक्तींवर करा. एक म्हणजे आई वडील आणि दुसरं म्हणजे आपलं जे काम आहे जी कला आहे त्या कलेवर प्रेम करा. कारण की आता हल्ली ना लोक कष्टाला पाहतच नाही. कष्ट काय करतो आपण. अरे खरंच का कारण आपण हल्ली आता कष्ट पाहतच नाही. सर्व आहे ते भेटतं आपल्याला. अजून एक डायलॉग म्हणस. बड़ी महफिल में चल रही थी बड़ी महफिल में चल रही थी मेरे कत्ल की तैयारी और हम वहां पहुंचे तो बोला कि बड़ी लंबी उम्र है तुम्हारी. असंच सांगितलं. मग असंच बसलेले होते मित्र कंपनी. अहो ब्रेकअप व्हायला होता. अहो मग बटेल तथा तिने सांगा मग खरंच का रे. अहो भाऊ सांगितले काय म्हणे भाऊ तुम्ही प्रेम का तुला प्रेम करस का खरं खरं सांग म्हणे. भाऊ एक डायलॉग म्हणस. त्यांना वासरास बरं ऐका. बड़ी महफिल ने पूछा मेरे दोस्तों ने तेरी मोहब्बत तेरे पास आती है नहीं तेरे लिए रोती है क्या. तो बड़ी महफिल में पूछा मेरे दोस्तों ने तेरी मोहब्बत तेरे लिए रोती है क्या. रोती है या नहीं रोती यहाँ नहीं इन दीवानों से पूछा मोहब्बत होती है क्या. अरे गोदडी भाऊ तू बानट सुरत ना तुला लफडा करा ना. अरे लाज वाटू दे. काय वडीललाच नाही तुन लहान वरीसनं मोठं करेल. म्हणजे एका आईला 20 वर्ष लागतात एका वाघाला तयार करायला. आणि ती एक मुलगी ती बानट सुरतची मुलगी पागल तिला 2 मिनिटं सुद्धा लागत नाही त्या वाघाला एक कुत्र बनवायला. मित्रा तुम्ही इथं बसलेले माझ्यासमोर
कोणी माझ्या आई वगैरे मोठी समान आहे सर्व पुरुष मंडळी माझे वडिलांनी एवढे बाबा वगैरे आजी वगैरे मी एक इच्छितो तुम्हाला सांगू इच्छितो डेंजर तो का दिला स्प्रे या प्रेमा आणि याच्या चक्कर मध्ये पडू नका खूप लाईफ खूप बरबाद आहे तो ना डॅस वागला कडू आहे पण सत्य आहे रोग बोलतो पण ठोक बोलतो तोंडावर बोलतो कोण राग आला तरी चालेल पण मी कडू नाही सत्य बोलतो बरं अरे ते दादाचा व्हिडिओ काढ ना ऐसा दाखल रे दादा पुरं यायला पाहिजे बस चालू अय ओय दारू मी काढतो रे. तू आता खाली इथे मी- खाली तर बोल रे बोल ना हा तर आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण मराठीमध्येच देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण मराठीमध्येच देतो बरोबर आहे नाही तर आम्हाला पुढं आहे ना 2 शब्द राहिले होते ते मध्ये दुसरं गोष्ट बाबाची कीर्तन तर असं वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण मराठीमध्ये देत नाही आता इंग्लिश मध्ये देतो तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण पहिल्या मराठीत द्यायचो आता इंग्लिश मध्ये देतो आता ते एका माझा मित्र होता त्याला आला व्हॉट्सअपला एक मेसेज मुलीने टाकला होता बरं मुलीन टाकला तर बरं तिथं लिहिलं होतं हॅपी बर्थडे म्हणजे HBB आव पोऱ्या गाव मारा आहे याला HB ना अर्थ माहित नव्हता HB ना अर्थ माहित नव्हता भाऊ पोऱ्या तिला असा रिप्लाय करतो व्हॉट इज दिस काय मराठीत करतो काय याचा अर्थ ती म्हणते हॅपी बर्थडे ब्रो ब्रो अगो डोकं चाललं हॅपी बर्थडे ब्रो अहो बघू ऐका ना हॅपी बर्थडे ब्रो म्हणे तर आता थोडक्यात म्हणजे एकदम शॉर्ट फॉर्म जी नको तिथे शॉर्ट फॉर्म वापरतो आपण नको ब्रो हॅपी बर्थडे ब्रो सगळ्यात पहिले असं वाटतं ना येस ना जायचं त्या आयब्रो सोलावा बोलता शॉर्ट फॉर्म बोलतोस त्या तर माझं एवढं म्हणणं आहे की तिला सांग रे यार आपण वाजलो आपली आहे मातृभाषा जपा कारण की ना तो देवा करून तो आपला जो लहान बाळ वगैरे बी जन्माला घालते ना त्या मुलाच्या तोंडातून सुद्धा पहिला शब्द काय निघतो म्या कारण की आता आहे ना हल्लीचे ते नवीन निघालेले वर्ड मॉम डॅड जेवण झालं का पहिले शब्द आठवा माय अक्का बाबा आजोबा आजी असं म्हणायचे आता ते नवीन हायब्रेड म्हटलं तरी करत म्हटलं तरी चालेल त्याला डॅड आणि पप्पा मम्मी असं म्हणतो तर माझं एवढं म्हणणं आहे की आपली मातृभाषा जपा मी असं म्हणतो हा सिस्टर हा बहीण अक्काच म्हणतात मग पहिले जुन्या काळात अक्काच म्हणायचे ना आता नाही ना काय सिस्टरच पण सिस म्हणते शॉर्ट फॉर्म हा तर अरे केवढं मोठं भाषण आहे रे याचं रे मी काय जास्त म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलाला इंग्लिश मिडियम नका मराठी मिडियम टाका असं तसं अय, नाही म्हणत. शेंबड्या. मी फक्त बिट्टू तुम्हाला बाजूला आहे. चालू जी घडामोडी आहे त्याच्यावर अय, सांगतो बरं, की कुत्रं बी ऐकते रे आपण आपली direct. मातृभाषा बी जपा अय, बिट्टी नाहीतर आहे. आता माझा मित्र पाहिला ना तुम्ही त्या मुलाचा बी पाहिला ना तुम्ही रेल्वे मधल्या त्या भाऊला येता या शब्दाचा अर्थ माहित नव्हता अहो भाऊ याला माहित नाही मग काय म्हणता पाहिजे तर काय असे आलो होता मातृभाषा जर नाही शिकलं ना तर असे आलो होता मग पुढे चालू म्हणून आपली मातृभाषा शिकायला पाहिजे बरं मी आता इथे माझं बोलणं संपवतो पण तरी तुम्हाला एक इच्छुक असाल की राणी कोण होती आता सांगतो बरं तुम्हाला शेवट राणी अशी होती मला पाहिलं राणीवर मी खूप साऱ्या कविता लिहिल्या एक कविता अशी होती तिच्या बापाने वाचल्यानी ए असं पकडून ठेव हा? ओय ओय यांनी कविता लिहायला नाही, बरं कविता का? ऐका तुम्ही फक्त पहिलं यांनी तर मी तिला लिहिलं होतं की असं प्रेमपत्र लिहिलेलं होतं ओ कत्री रे लय कत्री होता ना. बाबा 2 मिनिटं तर लिहिलेलं होतं मग तिच्या बापाने ते वाचलं आणि त्यांचं लग्न दुसरीकडे झालं तर त्याचं कारण असं होतं मला बघायला पाहुणे आले आता बरोबर नेमकी तीच पोरगी ती बरं मला बघायला तर म्हणजे ते लव्ह मॅरेज सारखं नव्हतं अरेंज मॅरेज नव्हतं अरे सरकणार बिट्टू आहे तर त्याचा अर्थ तुम्ही वेगळाच काही घेऊ नका तर मला पाहिला पाहुणे येणार होते इकडे रे मी एवढा भाग्यवान मला मुलीवाले पाहायला येत होते बाकीच्या ठिकाणी असं आहे की मुलंवाले जाता मुलीवाल्याला पाहिला मला मुलीवाले आले पाहिला इकडे येणार तू रे बसले नाश्ता चहा पाणी झाला अरे इकडे बसले चहा पाणी नाश्ता झाला मला लिहिली होती म्हणे मी. माझ्या आईला विचारलं म्हणे मुलगा काय काम करतो मग आईने सांगितलं की मुलगा जॉबला आहे पण गव्हर्नमेंट कंपनी होती ट्युशन मग राहायला पकड रे ए माझ्या हात दुखतोय बाप काय म्हणे, अजून काय करतो म्हणे नाटक काय रे म्हणे
नाटक करतो म्हणे. आता नाटककार आहे मग नाटकच करायला ना मी. त्यांना वाटलं नाटकच करतो, मराठी नाटकच करतो. ते खेडेगावात त्यांना जास्त काही समजत नाही. तर म्हणजे मी नाटक करायचो पहिले. गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यांदा बोलतोय बरं स्टेजवर. पहिले बोलतोय नाही ते ना, कोरोनाच्या पहिले माझे 1-2 भाषण ऑलरेडी शाळेमध्ये राहायचे. 7 वर्षानंतर आता बोलतोय. मला वाटलं नव्हतं एवढं छान बोलत असं. तर तिथं लिहिलं होतं आता बसलं खाली. मग मी त्या मुलीकडे पाहिलं आणि त्या मुलीला हाय केलं बरं. हाय 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 केलं. हा आता मग त्या मुलीसोबत लग्न करायचं त्या मुलीकडेच पाहिजे ना. तिच्या मध्ये आई वडिलांकडे पाहून काय भेटणार आहे मला. बरोबर आहे ना. दोन शब्द राहिले. तर ते झालं मी तिला ऐकलं. तिचे आई वडील ती मला बाय करून चालली गेली. काय सांगू आता. तर मग बाय करून चालले गेले. मी त्यांना खूप समजवलं की नाही मी खरंच नाटककार नाटक वगैरे करतो असं त्यांना खोटच पडत होतं. मग शेवट त्यांनी लग्न सोडलं. त्यांनी लग्न दुसरीकडे जमलं, दुसऱ्याची घरची सोडलं. मग शेवट मी तिच्यासाठी एक कविता लिहिली. डोक्याला ताप जणू ते माझे पूर्वी जन्मीचे पाप, जणू ते माझे पूर्वी जन्मीचे पाप. मग आता महिला राहिल्या. आता शेवट आई आहे. आईला बी थोडंसं राहिलं जायला पाहिजे ना. काय वाटतं 50% आरक्षण बस फुकट. आता असं वाटतं ना बस मध्ये माणसं कमी बाय जास्त दिसता. तो माणूस गेला ना त्याला फुल तिकीट राहतं पण त्या भाऊला सीटच भेटत नाही. आई बाई 50% आरक्षण आमना भाऊने आरक्षण द्यायचे आमने बटाला जागा आहे. आमना खानदानी सीट दे असं वाटत दिसले. बरं जाऊ द्या ते एक समजून वागितलं. तर मग तिला सांगितलं. मग तिच्या आईवर बी एक 50% आरक्षण वरलं टाकला मी छोटासा. प्रिय तुझी आई, प्रिय तुझी आई साली बुवा आहे की बाई, साली बुवा आहे की बाई आणि तू तिच्या पोटी निवडूनच जाईल. हा तर मग आता उरलं पण तेच करा भाऊ. बरोबर भाऊ उरला. बरोबर बोलता मग. तर भाऊ उरला. मग आता मी भाऊ साठी दिली ना. प्रिय तुझा भाऊ, प्रिय तुझा भाऊ चला केतू आहे की राहू, चला केतू आहे की राहू. बघतो जेव्हा मला म्हणतो मिळून तुला पाहू. असा हात जोडतो. मिळून तुला देखूच म्हणता चालेल मग देखील येतो. काय एकदम सिंपल गडी एकदम कांदेश महाराज. मला काय जास्त मेकअप आज सांगितलं. तर आता राहिलं पण मग तिची बहीण राहिली. बहिणीवरती देऊन टाकले छोटे. प्रिय तुझी बहीण, प्रिय तुझी बहीण धाकटी आणि छापटी, धाकटी आणि छापटी. तुला देतो चिठ्ठी वाचून चोरून वाचते पट्टी. तुला देतो चिठ्ठी तो चोरून वाचते पट्टी. शेवट तसंच झालं बरं. ती चिठ्ठी मी तिला दिली होती तिच्या बहिणीला म्हणजे तिला. तिच्या बहिणीची चिठ्ठी वाचली आणि म्हणून ते तिच्या बापाला माहित पडलं. मग असं झालं. तर माझं एवढं म्हणणं आहे की इथे माझे 2 शब्द संपवतो. पण एवढं म्हणणं आहे आपली मातृभाषा जिथं वापरता येईल तिथे वापरा एवढी रिक्वेस्ट करतो. आणि इथे बसताना ज्या माझ्या आई समान माझ्या आजी समान आहेत त्यांना जर राग वगैरे आला असेल तर त्यांचे एकदम हात जोडतो, आपल्यास माफी मागतो. आणि बोल हे इंग्लिश मिडियम वाला ना तुम्हाला राग तरी आला ना तुमच्याबद्दल बदनामी केलं तर इंग्लिशला केला काही टेन्शन नाही. त्यांनी बदनामी होईल आनंद होईल. तर मी आता माझ्या नंतर बाबा बोलू इच्छिता.